Good morning, one and all. This is another one lesson. Lesson 24, use of let me, let him, let her plus V1. जसं लेटस बघितलं आपण लास्ट व्हिडिओमध्ये, तसं आता इथे काय लेट मी. लेट मी म्हणजे मला या अर्थाने, लेट हिम त्याला, लेट हर तिला, लेट हर देम त्या सर्वांना काय करू दे, तर जे व्हर्ब घेऊ आपण त्यानुसार. जसं की आता लेट मी प्ले फॉर सम टाईम, तर एखादा मुलगा आईला काय म्हणेल की मला थोडा वेळ खेळू दे. आई असेल तर लेट मी प्ले फॉर सम टाईम, आईला म्हणेल लेट मला थोडा वेळ खेळू दे. आणि बाबा असतील तर लेट मी प्ले फॉर सम टाईम, मराठीकरण काय होईल, मला थोडा वेळ खेळू द्या. मराठी थोडी व्हर्सटाईल आहे आपली लँग्वेज, त्याच्यामध्ये खूप जास्त शब्द आहेत, अगदी शब्द समृद्ध अशी लँग्वेज आहे मराठी. पण इंग्लिशमध्ये आपल्याला त्या दोन्हीसाठी लेट मी प्ले फॉर सम टाईम याचा अर्थ दे किंवा द्या, दोन्हीसाठी आपल्याला हेच वापरावं लागतं स्ट्रक्चर. ओके, नेक्स्ट बघूया. लेट हिम डिसाईड द कोर्स. लेट हिम डिसाईड, एक फ्रेंड किंवा वडील मुलाला म्हणत असतील की त्याला तो कोर्स ठरवू दे, असं समजा आईला म्हणत असतील, मुलीला म्हणत असतील की त्या मुलाला किंवा दुसरे कोण आहे तर लेट हिम डिसाईड द कोर्स, त्याचं त्याला तो कोर्स ठरवू दे. किंवा सगळ्यांना म्हणत असतील, समजून सांगत असतील तर लेट हिम डिसाईड द कोर्स, तर त्याला तो कोर्स ठरवू द्या. दोन्हीचा अर्थ सेम, म्हणजे आपण कोणाशी बोलतो आहे त्यानुसार ते आपल्याला यूज करावा लागतो प्रोनाऊनचा. लेट हर ऑर्डर व्हॉट एव्हर शी वॉन्ट्स, तिला जे पाहिजे ते ऑर्डर करू दे किंवा करू द्या. लेट हिम वर्क टुडे, लेट देम वर्क टुडे, त्यांना आज काम करू द्या. म्हणजे एखादी गोष्टची परमिशन द्यायची, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, परमिशन द्यायचे, ऑर्डर द्यायचे, त्यासाठी याचा उपयोग होतो. लेट इट बी, असू दे, असू दे, लेट इट बी, असू दे, या अर्थाने पण हे स्ट्रक्चर आपल्याला यूज करता येतं. अतिशय सोपं छोटं स्ट्रक्चर आहे, पण मिनिंगफुल आहे. टॉकिंगमध्ये, डेली कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण याचा उपयोग करू शकतो. होमवर्क आहे, प्रिपेअर 100 सेंटेन्सेस, रीड देम 2-3 टाइम्स. मिनिंगफुल सेंटेन्स प्रिपेअर करायचे आहेत, जे की आपल्या रोजच्या व्यवहारातले असतील, आणि ते 2-3 टाइम्स आपल्याला रीडिंग करायचं आहे. लिसनिंग रीडिंग जितकं जास्त आपलं चालू असेल तितकं आपल्याला लवकर याची समज येते आणि लवकर आपली प्रॅक्टिस होऊन आपल्याला स्पीकिंगची फ्लुएन्सी येण्यासाठी त्याचा खूप जास्त उपयोग होतो. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्ट्रक्चरसाठी. थँक्यू.